आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. या सकाळच्या प्रसारणात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. 8:41 झाली आहेत. आता ऐकूया कार्यक्रम व्यक्तिवेध. आजच्या कार्यक्रमात नेवासा येथील चित्रकार सत्यजित भरत उदावंत यांची संतोष मते यांनी घेतलेली मुलाखत आता ऐकूया. या कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटोळे. नमस्कार श्रोते हो, व्यक्तिवेध कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. व्यक्तिवेध कार्यक्रमामध्ये आज अशा एका व्यक्तीचा वेध घेणार आहोत आपण, ज्यांनी कलेच्या क्षेत्रामध्ये खूप कमी वयात चांगलं काम केलेलं आहे. विविध माध्यमातली चित्र, त्यातली बारीकशी कलाकुसर, असं या कलाकाराचं वैशिष्ट्य सांगता येईल. आज आपल्या सोबत आहेत नेवासा या ठिकाणचे चित्रकार सत्यजित भरतकुमार उदावंत. सत्यजित, कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. नमस्कार सर. सत्यजित, आपली ओळख जी आहे ती एक चित्रकार म्हणून झालेली आहे आणि खूप कमी वयात ही चित्रकार म्हणून ओळख झालेली आहे. ही जी ओळख होण्यासाठी ही अनेक वर्षांची कष्ट आहेत लहानपणापासूनचे. तर ही जी चित्रकारितेची सुरुवात जी आहे ती कशी झाली त्याविषयी सांगा. कळत न कळत, कारण जे माझे वडील आहेत चित्रकार भरतकुमार उदावंत, हे घरी काम करत असायचे. तर मी नकळत कधी ब्रश घेत असेल तर मलाही आठवत नाही ते, कारण माझे त्यांनी जे जतन करून काही फोटो ठेवलेले आहेत जुने, त्याच्यामध्ये त्यांनी एक मोठं संत ज्ञानेश्वर महाराजांचं एक चित्र केलेलं होतं. त्याच्यामध्ये मी ब्रश घेऊन तिथं उभा म्हणजे काहीतरी करत असेल त्यावेळेस, म्हणजे तसे काही फोटो आहेत. आणि काही समजा मी जसं लहान मुलं खेळणी खेळतात तसं मी कळत न कळत ब्रश किंवा जे कलरचे डबे असतील ते पण मी खेळलेलो असेल. त्यामुळे तुम्हाला कळू शकतं की म्हणजे बालपणापासूनच ते संस्कार. तुम्ही शाळेत जाण्याच्याही पूर्वी वडिलांच्यामुळे तुमच्यावर संस्कार झाले आणि हे संस्कार तुमच्या साहजिकच पुढच्या या शिक्षण क्षेत्रामध्ये कामी आले. मग आता शिक्षण कोणतं घेतलं तुम्ही? माझं BA पूर्ण झालेलं आहे. मी काय झालं, मला आवड चित्रकलेची असल्यामुळे मी सायन्स किंवा बाकी जे आहेत वाणिज्य वगैरे शाखा त्याच्यामध्ये ऍडमिशन न घेता कला या विभागात माझं BA कम्प्लीट झालं. ओके, BA कुठल्या विषयामध्ये? BA माझं सायकोलॉजी मध्ये होतं. अरे वा. कलेच्या क्षेत्रातलं शिक्षण घ्यावं असं वाटलं नाही का, किंवा काही केलं का? नाही, मी काय झालं 10वी नंतर ज्यावेळेस दिवाळीच्या सुट्ट्या होत्या त्यावेळेस मी भरपूर चित्र केले, जेणेकरून मुलं काही MSCIT लावतात, काही खेळण्यात वेळ वाया घालतात. तर मी त्याचा सदुपयोग करून त्यामध्ये मी भरपूर काम केलं. मग त्याच्यात आदित्य चारी सरांचे जे पुस्तक होते जुने ब्लॅक अँड व्हाईट, ते प्रमोद कांबळे सरांनी वडिलांना भेट दिले होते. तर मी त्याचा अभ्यास करून ते कॉपी करण्याचा प्रयत्न केला. तर असे वेगवेगळे चित्र करत गेलो. त्याच्यानंतर मग मी गॅलरीत किंवा आम्ही कोणाला भेटायला गेलो तर त्या कलाकारांना दाखवले. तर ते म्हणले याचं शिक्षण काहीतरी घेतलं पाहिजे कलेचं. तर मग 10वी नंतर मी एक फाउंडेशनचा कोर्स केला. त्याच्यात चित्रकलेच्या ज्या मूलभूत गोष्टी असतात त्या तिथं शिकवतात. मग तो फाउंडेशनचा कोर्सच केला फक्त? हो, तेवढाच केला. आणि त्यामध्ये काय झालं, त्या वर्षी मी राज्यात त्या कोर्समध्ये पहिला आलो महाराष्ट्रात. लाखो विद्यार्थ्यात. मग त्यानंतर पुढं भरपूर होते त्याच्यात. माझा शिल्पकलेलाही लागला होता जे स्कूल ऑफ आर्टला नंबर. पण काही कारणास्तव मला काही ते करता आलं नाही. मी 11वी 12वी केली आणि नंतर BAचं शिक्षण पूर्ण केलं. आतापर्यंत जे लहानपणापासून तर आतापर्यंत जे काही काम केलं ते कुठल्या कुठल्या माध्यमामध्ये केलं तुम्ही? म्हणजे चित्रकलेचाच विचार केला तर कोणकोणती माध्यमं आतापर्यंत हाताळली आहे तुम्ही? आता माध्यम म्हणलं गेलं तर कोळशापासून खडू असो, पेन्सिल, त्यानंतर पेन. मग आधी मी जास्त पेन्सिल मध्येच काम केलं, जसं चारकोल असेल, कलर पेन्सिल. पण नंतर जसं जसं माझं कामाचा आवका वाढत गेला मग त्यानंतर मी पोस्टर कलर असेल, ऑइल कलर, ऍक्रेलिक कलर, ते वडिलांच्या मुळे मी लवकरच हाताळले गेले माझ्याकडून. अच्छा.
हो. म्हणजे जे कलाकार एक कलाकारितेचं शिक्षण घेतल्यानंतर किंवा जेव्हा त्याला वाटतं चित्रकला शिकायची, मग त्यानंतर जो पुढचा प्रवास जो सुरू करायचा असतो तो प्रवास अगदी लहानपणापासूनच सुरू झाला. त्यामुळे ही जी सगळी माध्यमं आहेत, म्हणजे ह्या चित्रकलेत कुठल्या माध्यमातून तुम्ही चित्र काढू शकता ती सगळी माध्यमं तुम्ही झाली. चित्रकलेतली मग कोणकोणती पुन्हा म्हणजे ती कला कोणती आहे? म्हणजे व्यक्तिचित्र काढली का निसर्ग चित्र काढली, ऑइल कलर मध्ये काढली की? हा, तर माध्यम भरपूर असतात. जसे आता मी विविध माध्यमांचे तुम्हाला नावं सांगितली, पण त्यामध्ये मी जास्त व्यक्तिचित्रामध्ये माझा जास्त हात आहे. कारण वडिलांचे मी जे चित्र बघत आलो, त्यानंतर वडिलांचे जे शिष्य आहेत रवी भागवत सर, त्यांचे मार्गदर्शन खूप लाभलेलं आहे. मग त्यामुळे मी निसर्ग चित्र, व्यक्तिचित्र, त्यानंतर अलीकडचे जे अमूर्त चित्र आहेत त्याच्यामध्ये भरपूर चित्र केलेले आहेत. बरं. म्हणजे असे वेगवेगळ्या माध्यमात चित्र करत असतो. तर त्या माध्यमामध्ये मी कॅनव्हासवर ऑइल कलर आणि अॅक्रिलिक मध्ये निसर्ग चित्र, त्यानंतर व्यक्तिचित्र, त्याच्यानंतर जे अलीकडचे अमूर्त कला आहे त्याच्यामध्ये थोडा मी चित्रकला करण्याचा प्रयत्न करत आहे. मग त्यानंतर मग ते माध्यम संपल्यानंतर मला असं वेगळं वाटलं की आपण काहीतरी वेगळ्या पण माध्यमात काम केलं पाहिजे. मग पिंपळाच्या पानावरती असतील चित्र, त्यामध्ये मी काय झालं, बुद्ध पौर्णिमा होती. मग त्यावेळेस मला वाटलं काहीतरी आपण करायला पाहिजे. तर मला पिंपळाचं पान एक भेटलं, त्याच्यावर मी बुद्धांचं चित्र केलं व त्याच्या बॅक साईडला मी काय केलं, एक चंद्र दाखवला. म्हणजे बुद्ध पौर्णिमा असं त्याच्यातून दाखवलं. वा. आणि त्यानंतर आपले देवगडचे जे महंत आहेत भास्करगिरीजी महाराज, त्यांचेही मला लहानपणापासून आशीर्वाद लाभल्यामुळं मी त्यांचे एक मोरपिसावरती चित्र केलं होतं. अच्छा. मोरपिसाचा जो डोळा असतो त्याच्यामध्ये मी ऑइल कलर मध्ये त्यांचं चित्र केलेलं आहे. अरे वा. आता हे जे तुम्ही हे 2 कला सांगितल्या हे तुम्हीच केल्यात का मग? हो, आधी सुरुवातीला कुणी केलं असेल तर मला माहित नाही, पण मला वाटलं तर मी केलं ते. बरोबर आहे. आणि हे थोडं अवघड असेल ना रेग्युलर पेक्षा? हो, आता मोरपिसाचं आपण जेव्हा काम करतो त्याच्यावरती त्याचे जे पिसाचे जे केस असतात ते जेव्हा आपण ब्रश फिरवतो तेव्हा ते हल्ल्या जातात. म्हणजे त्याच्यामुळे ते लवकर काम केलं जात नाही. मग त्याला थोडं तुम्हाला शांततेत एकदा सुकून दिलं एक कलर, तर हळूहळू त्याच्यावर वरती थर देत जायचे. अच्छा. आणि पिंपळाच्या पानाचंही तसं? पिंपळाच्या पानावर काही जण काय करतात, आता पूर्वी जे मी बघितले होते ते शक्यतो जाळीवरती काम करतात. ते काय करतात, पाण्यात टाकतात भिजत पिंपळाचं पान, त्याच्यानंतर जे त्याच्यावरती हे राहतं ते काढून घेतात आणि जी जाळी असते त्याच्यावरती चित्र तयार करतात. अच्छा. पण मी काय केलं, ते आम्ही पिंपळाचे पान आणले, पुस्तकात ठेवले आणि काही दिवसांनी ते म्हणजे जसं त्यांचं जुने झाले, म्हणजे एकदम वाळले, ते सुकले. त्याच्यानंतर त्या पानावरती ते चित्र काढलं होतं. हे सगळं काम जेव्हा तुम्ही करत आहात तर या सगळ्या कामामध्ये तुमचं प्रेरणास्थान कोण कोण आहेत? म्हणजे जसं तुम्ही काही लोकांचा उल्लेख केलाच, पण हे तुम्ही अगदी सुरुवातीचं शिक्षण, मग त्यासोबतच फाउंडेशनचा कोर्स म्हटलं तर त्या व्यतिरिक्त इतर शिक्षण नाही. मग हे सगळं लहानपणापासूनचे जे काही शिक्षण आहे ते तुम्हाला आतापर्यंत कुणाकुणाच्या माध्यमातून तुमचं शिक्षण झालंय? आता घरातून तर वडिलांकडून तर झालंच. माझ्या कुटुंबातील चुलते संजय व राजेंद्र उदावंत यांचे मार्गदर्शन लाभले. त्यानंतर त्यांचे शिष्य रवी भागवत यांच्याकडून वेळोवेळी मार्गदर्शन झालं. तसेच मी शाळेत शिकत असताना मला मिंड सर, मालवंडे सर, त्यानंतर एज्युकेशनला असताना उटावळे सर, नेवाशाचे आबामुळे सर. त्याच्यानंतर मी जेव्हा फाउंडेशन कोर्सला ऍडमिशन घेतलं त्यावेळेस वर्मा सर, त्याच्यानंतर रावसाहेब चव्हाण सर होते आम्हाला. त्या वर्मा सरांचे खूप मला मार्गदर्शन लाभले. आणि त्यानंतर मग वडिलांच्या कामानिमित्त किंवा आम्ही बाहेर जेव्हा आर्ट गॅलरीत जायला लागलो तर आपल्या अहिल्यानगरचे सुप्रसिद्ध चित्रकार प्रमोद कांबळे सर, त्याच्यानंतर प्रकाश कांबळे सर आणि मुंबईचे विवेक प्रभू केळुसकर सर, म्हणजे भरपूर असे जे मोठे दिग्गज कलाकार आहेत. आताचे सध्याचे पद्मश्री वासुदेव कामत सर, त्याच्यानंतर अच्युत पालव सर, म्हणजे अशा विविध मोठ्या दिग्गज लोकांचे मला मार्गदर्शन लाभलं. बरोबर आहे. पूर्ण वेळ कलाकारितेच्या क्षेत्रामध्ये काम करताय की अजून काही नोकरी व्यवसाय असं काय करताय? नाही सर, नोकरी काय झालं, माझ्या आईला वाटायचं की मी नोकरी केली पाहिजे, कारण मी अभ्यासातही हुशार होतो. मी जेव्हा 12वीला चित्रकला पण करायचो, म्हणजे व्यावसायिक काम पण मी चालू ठेवले आणि त्या बरोबर अभ्यासही करायचो. मग मी 12वीला कला शाखेत पहिला आलो होतो.
वा. मग आईला वाटायचं यांनी काहीतरी केलं पाहिजे. पण मला मुळात चित्रकलेची आवड असल्यामुळे आणि वडिलांचं म्हणणं असं होतं की जेव्हा आपण नोकरी करतो तेव्हा बांधल्या जातो, म्हणजे जे कलाकाराला फ्रीडम पाहिजे ते मिळत नाही. तर मग मलाही वाटलं की आपण कलाकार आहे तर मग कलाकार म्हणूनच समाजात कारकीर्द राहिले पाहिजे. चित्रकलेवर समजा पोट हे भरू शकतो म्हणजे तसं काही हे नाही, कारण आमच्याकडे जे काम येतं काही आता काम माझ्याकडे पेंडिंग आहेत. अच्छा. त्याच्यामध्ये माझ्याकडे काय होतं, जे पुस्तकाचे जे चरित्रचित्र असतात, जसे आता समजा ज्ञानेश्वर महाराजांचे, आता आमच्या नेवाशाला त्यांनी माऊलींनी जगाला संदेश दिला ज्ञानेश्वरीच्या रूपाने. तर त्याचे जे बॅक साईडला जी ज्ञानसृष्टी ते तयार करतायत, तर माझ्याकडे त्यांचे चरित्राचे चित्र आलेले आहेत. म्हणजे त्यांचे बालपणापासून तर त्यांनी समाधी घेतल्यापर्यंत ते वेगवेगळे प्रसंग असतील. त्याच्यानंतर व्यक्तिचित्र माझ्याकडे असतात. म्हणजे असे विविध चित्र करून आणि त्यानंतर मला जे वाटतं वेगवेगळे म्हणजे आपल्याकडून कलाकृती घडली पाहिजे. कारण व्यावसायिक जेव्हा चित्र येतं त्यावेळेस आपण फक्त त्यांनी जे सांगितलेलं आहे आपण तेच फक्त करतो. बरोबर. पण आपल्या मनातून जे चित्र निघलं पाहिजे ते मग मी माझ्या पद्धतीने करत असतो. मग ते काही कालावधीनंतर विक्री पण त्याची होऊ शकते, पण ते आपण केलं पाहिजे मला असं वाटतं कलाकार म्हणून. नक्कीच. म्हणजे व्यावसायिक म्हणून तुमच्याकडे जे काय काम येतं ते काम तुम्ही करताच, पण त्यासोबतच एक नवनिर्मितीचा आनंद तुम्ही घेताय. आणि नवनिर्मितीच्या आनंदामध्येच पिंपळाच्या पानावरचं चित्र असेल, मोरपिसावरचं चित्र असेल, त्याचं एक त्या माध्यमातून तुम्ही तुमची एक ओळख निर्माण केलेली आहे. सत्यजित, असं होतं की आपण आपल्या स्वतःचं काम करत राहतो आणि आपण आपलं काम करत राहिल्यानंतर ते काम लोकांसमोर येत राहतं. व्यावसायिक कामाच्या माध्यमातून असेल, नवनिर्मितीचा आनंद घेण्यासाठी असेल, कलाकारितेच्या माध्यमातून आपल्याला काही सुचलं ते असेल, या सगळ्या गोष्टी जेव्हा होतात ना त्यावेळी आपलं काम समाजापर्यंत पोहोचतं आणि आपल्याला कुणाशी तरी कौतुकाची थाप आपल्या पाठीवर मिळते. कलाकाराला पैसा मिळतोच, पण त्यासोबतच ही जेव्हा थाप मिळते ना तेव्हा त्याची काम करण्याची प्रेरणा अजून मिळते. तर तशा पद्धतीनं आतापर्यंत हे जे काय काम करत आलेलं आहात तुम्ही, तर हे कशा पद्धतीनं कुणाकुणाची दाद मिळाली आणि त्यानं तुम्ही खूप सुखावले? काय झालं सर, मी ज्यावेळेस शाळेमध्ये होतो त्यावेळेस खूप स्पर्धेमध्ये भाग घ्यायचो, माझा नंबरही यायचा. मग 9वीला काय झालं, वेगवेगळे विद्यार्थी आले होते, तर आम्हाला एक विषय दिला होता की छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र किंवा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे चित्र तुम्हाला रेखाटायचे आहे. तर मी त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिचित्र रेखाटले होते. तर तिथं काय झालं, माझ्या वडिलांचे एक मित्र शिपाई तिथं होते, त्या शाळेत आमचं स्पर्धा चालू होती. तर ते म्हणाले तुझं नाव काय? तर मी सांगितलं माझं सत्यजित असं उदाहरण नाव. ते तू भरतचा मुलगा का? म्हणलं हो सर. ते म्हणे अरे तो तर माझा मित्र आहे, मी त्याला बोलावून घेतो. मग त्यावेळेस वडिलांना त्यांनी बोलावून घेतलं आणि त्यावेळेस सगळ्यांनी म्हणजे माझं चित्र पाहून एकदम त्यांना हे वाटलं. आणि त्यानंतर मग फाउंडेशन मध्ये मी जेव्हा राज्यात पाहिलं आलो तर वेगवेगळ्या कलाकारांचे जे नाशिकचे प्रफुल्ल सावंत सर असतील, राजेश सावंत सर असतील, असे जे आंतरराष्ट्रीय स्तराचे जे चित्रकार आहेत त्यांनी माझे कौतुक केले. त्यांची कौतुकाची थाप माझ्या पाठीवर पडली आणि त्यांच्या परिस्पर्शामुळे माझी कला लांबपर्यंत म्हणजे आता जाऊ राहिली आणि वृद्धिंगत होऊ राहिली. आणि इथे जे आहे आपण नेवासा नगर जिल्ह्यातल्या आजूबाजूचं जे काय आहे तिथं कोणाची थाप मिळाली? तर मला सांगायला आनंद वाटतो की मी देवगडचे जे महंत आहेत भास्करगिरीजी महाराज, म्हणजे पाठीवर नेहमी शाबासकीची थाप असते. त्यानंतर आता नवीन श्री संत ज्ञानेश्वर मंदिराचे जे देवीदास महाराज म्हस्के आहेत तेही माझे कौतुक करत असतात. कारण त्यांची जी कमिटी आहे ज्ञानेश्वर मंदिराची, त्यांनी माझे चित्र तिथं त्यांच्या याच्यात लावलेलं आहे. मी ते भाग्य समजतो की जिथं ज्ञानेश्वरांनी ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली अशा ठिकाणी माझ्या चित्राची भिंतीवर तिथं लागलेली आहे. ती एक माझ्या मोठी कौतुकाची थापच आहे. बरोबर आहे. मला तेच विचारायचं होतं तुम्हाला आता की एखादी गोष्ट आपल्याला मागणी केली जाते आणि त्याचा एक आनंद आपल्याला मिळतो की ह्या ठिकाणी माझी चित्र लागली. जसं तुम्ही आता सांगितलं की ज्ञानेश्वर मंदिरामध्ये तुम्ही काढलेली चित्र तिथं ठेवण्यात आलेली आहेत. तर अशी आणखी कोणती कामं आहेत तुम्ही केलेली की त्या कामानी एक खूप आनंद मिळून गेला?
काय झालं सर, मी प्रदर्शन तर आपण भरू शकत नाही कारण त्याला भरपूर खर्चिक गोष्ट आहे. पण आता दररोजचं प्रदर्शन आमचं चित्र टाकत असतो आणि ते कोणाला आवडले तर लांबपर्यंत ते पोहोचतात. मग कोणाला वाटलं त्यांच्या जी मनातली कल्पना आहे ते आमच्या कुंचल्याद्वारे ते चितारत असतात. तर मग देऊचे जे तुकाराम महाराजांचे वंशज आहेत त्यांचा मला फोन आला. ते म्हणाले की तुकाराम महाराजांचं एक चित्र करायचं आहे तुला. ते भंडारा डोंगर आहेत तिथं ते साधना करायची. त्यावेळेस त्यांचं एक चित्र त्यांनी मला दिलं. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुस्वरे आळविती या सदरात त्यांनी मला ते चित्र दिलं व ते चित्र त्यांच्या आता घरात ते म्हणजे महाराज जिथं निवासस्थान होतं तिथं ते लागलेलं आहे. याचाही मला आनंद वाटतो. चांगल्या ठिकाणी आतापर्यंत माझे चित्र पोहोचलेले आहेत. आपण एखादी कलेची निर्मिती करतो आणि आपल्याला ती खूप आनंद देऊन जाते आणि त्यासोबतच आपल्या हातातून ती कला झाली त्याचाही आनंद मिळतो आपल्याला की आपण इतकं चांगलं काम केलं. तर ते काम कोणतं आहे? आता काय झालं, माझ्याकडे मागच्या वर्षी एक ऑर्डर आली होती. ते आपले बुलढाण्याचे जे कमिशनर आहेत आताचे गुलाबराव खरात म्हणून, त्यांनी काय केलं ते तुझ्याकडून असं एक चित्र तयार करून घ्यायचंय की आतापर्यंत जे कोणी बघितलं नसेल. मग त्याच्यामध्ये ते म्हणाले मला 12 बलुतेदार दाखवायचे. म्हणजे त्याची साईज पण त्यांना म्हणलं आपण दाखवायचं असेल गाव एखादं तर ते मोठ्या साईज मध्ये असलं तर मला त्या चित्राला न्याय देता येईल. तर मग ते जवळजवळ असं 13 बाय 6 फुटाचं एक चित्र केलं. त्यामध्ये मी 12 बलुतेदार जे सोनार लोहार जे असतील ते दाखवले. त्याच्यानंतर गावाची वेस दाखवली. त्याच्यामध्ये जे ग्रामीण जी थीम असेल म्हणजे एकदम डोंगर असतील, कुत्रे, मांजर म्हणजे एकदम बारकावे त्याच्यात मी साकारले. ते चित्र जवळजवळ मला महिनाभर गेलं होतं. मग त्याच्यामुळे मला खूप तो आनंद मिळाला. त्याच्यातून चित्र काढण्याचा आनंद मिळाला आणि चित्र झाल्यानंतर ही आपल्या हातून एक सुंदर कलाकृती झाली त्याचाही आनंद मिळाला. हो नक्कीच. आणि चित्रही सुंदरच होतं 12 बलुतेदार वगैरे. एक ठरवून टाकलंय की भविष्यामध्ये कलेच्या क्षेत्रामध्ये काम करायचंय. म्हणजे बघा आपल्याला ती गोष्ट आनंदही देते, ती गोष्ट आपल्या उदरनिर्वाहही करते. आता हे सगळं होत असताना जे काही संस्कार झाले ते तुमच्या वडिलांचे झाले. आतापर्यंत तुम्हाला घडवण्याचं काम कशा पद्धतीने केलं त्याविषयी सांगा. म्हणजे त्यांनी काय झालं, कळत न कळत ते संस्कार तर होतच गेले चित्रकलेचे. पण त्यांचा जो दुसरे पण जे आता घरातलं पण आमचं मोठं कुटुंब तसं तर सर्व त्यांनी नातेवाईक असेल किंवा त्यांच्या बहिणी, त्यांच्या मुली, भाच्या वगैरे म्हणजे मी लहानपणापासून त्यांचे ते संघर्ष बघितलेला आहे जवळून. मग मलाही वाटलं आता काहीतरी आपण पण त्यांना म्हणजे करायला पाहिजे. त्याच्यानंतर जे त्यांचे शिष्य आहेत रवी भागवत, त्यांचा पण संघर्ष, कारण मी लहानपणापासून जसं मोठा होत गेलो त्यांचे सामाजिक उपक्रम असतील, दुबळे जे घटक आहेत त्यांच्यासाठी ते रस्त्यावर उतरून जे अर्कचित्र तयार करतात. म्हणजे असे जे एकदम समाजाच्या ज्या दृष्टीने जे चांगलं फायदेशीर असेल असे ते प्रदर्शन हे ते भरवत असतात. तर मलाही वाटलं आपण करायला पाहिजे काहीतरी. मग त्यांचे लहानपणापासून ते बघत बघत मलाही प्रेरणा मिळाली. आता जो काही तरुण युवक आहे तुमच्यासारखा त्यांना काय संदेश द्याल जाता जाता? तरुणांना मी एवढा संदेश देईल की तुम्हाला कोणतीही कला, तुमच्यात चित्रकलाच नसो, तुम्हाला गायन असेल, नृत्य, वादन, तुम्हाला जेही आवडेल फक्त त्याच्यात तुम्ही म्हणजे जी आता भूक राहते. आता मला समजा एखादं चित्र करायला कोणी सांगितलं तर मी त्याचे भरपूर स्केचेस करतो. म्हणजे तुमची ती भूक संपली नाही पाहिजे शेवटपर्यंत. तुम्हाला जी आवड आहे त्याच्यात तुम्ही ती सातत्याने केलं पाहिजे. जेवढी कन्सिस्टन्सी तुम्ही ठेवताल तेवढा तुमचा त्याच्यात फायदा राहील. आणि सगळ्यांनी त्यासोबतच आता वडिलांची मी व्यायामाचं पण त्यांच्याकडून शिकत आलेलो आहे. ते वेगवेगळ्या ज्या स्पर्धा आहेत तिथं त्यांना प्रात्यक्षिकाला आता बोलवत असतात. तर तुम्ही त्या छंदाबरोबर व्यायामाची जोड दिली पाहिजे. जास्त वेळ आता मी चित्र करतो तर बसलेलोच असतो तर जास्त म्हणजे काही ठिकाणी समजा उभं राहून काम असेल तर जास्त हालचाल होत नाही. पण त्यासोबत आपण शरीराची देखभाल केली पाहिजे आणि आपल्या जो कलेचा आहे तो आनंद आपणही आणि दुसऱ्यालाही द्यायला पाहिजे. खूप छान सांगितलेलं आहे तुम्ही. श्रोते हो, आज व्यक्तिवेध कार्यक्रमामध्ये आपण आमंत्रित केलं होतं नेवासा इथले कलाकार सत्यजित भरतकुमार उदावंत यांना. आणि त्यांचा जो काय जीवन प्रवास आहे, त्यांचा जो काय आतापर्यंतचा प्रवास आहे, त्यांची कलेची आवड, या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेतलेला आहे. सत्यजित, आज या कार्यक्रमामध्ये येऊन तुमचा हा सगळा प्रवास तुम्ही सांगितलेला आहे. आकाशवाणी अहिल्यानगरच्या वतीने आणि सर्व श्रोत्यांच्या वतीने आपले मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद सर. मला अहिल्यानगर आकाशवाणीने जी संधी तुम्ही मला मिळवून दिली
त्याबद्दल मी तुमचा खूप खूप ऋणी आहे. धन्यवाद. धन्यवाद. नेवासा येथील चित्रकार सत्यजित भरतकुमार उदावंत यांची संतोष मते यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. व्यक्तिवेध या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. श्रोते, हाच कार्यक्रम पुनः प्रसारित करू रात्री 8:15 वाजता. जरूर ऐका. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. 9 वाजले आहेत. यानंतर 10 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आपल्यासाठी.